नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुचिता सुर्वे. टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, नेहमीच आपलं यश मिळवून देणारा विषय जो आहे इंग्लिश खूप महत्वाचा विषय, खूप जणांना कठीण जात असतो. ओके, पण विशेषतः याच्यामध्ये कठीण असं काही नाहीये. जर आपण व्यवस्थित प्रॅक्टिस केलेली असेल, व्यवस्थित प्लॅनिंग केलेलं असेल, तर कुठलाही विषय कठीण किंवा कुठलाही विषय सोपा असा अजिबात नसतो. ठीक आहे. सो मेहनत करण्याची जर इच्छा असेल, ओके, प्रयत्न करण्याची जर इच्छाशक्ती असेल, तर कुठलाही विषय तुम्हाला कठीण जाणार नाहीये. ओके. मेन मुद्द्यावर येऊयात. आज आपण बघणार आहोत की येणाऱ्या मेन्सचं प्लॅनिंग आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे किंवा काय स्ट्रॅटेजीज आपण फॉलो केल्या पाहिजेत. ओके, की आपण ह्या विषयामध्ये देखील आउट ऑफ मार्क्स मिळवू शकू किंवा ह्या विषयाकडे आपण एक स्कोरिंग सब्जेक्टच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बघू शकू. तर ह्या सगळ्या गोष्टी आज आपण डिस्कस करणार आहोत. आता काहीतरी जर आपल्याला शिकायचं असेल किंवा काहीतरी नवीन सुरुवात करायची असेल, तर आपण नेहमी भूतकाळाचा आढावा जो आहे तो घेत असतो. ओके, नेमकं भूतकाळात काय घडलं होतं, आपण काय चुका करायला नको किंवा कसं प्लॅनिंग असलं पाहिजे भविष्यासाठी, हे सगळं आपण भूतकाळातून शिकत असतो. मग तोच प्रयत्न माझा इथे असणार आहे की याच्या आधी झालेल्या ज्या मेन्स आहेत, ओके, त्यामध्ये नेमकं काय काय विचारलं गेलं होतं, किती मार्कासाठी कुठला पॉइंट विचारला गेला होता, हे सगळं आधी डिस्कस करूयात आणि मग नवीन टॉपिक्स आपण बघूयात की कशा पद्धतीने त्याला हँडल करायचंय. ग्रुप बी मेन्स इंग्लिशचा विषय ज्या वेळेला आपण बघत असतो त्यावेळेला 3 पार्ट्स आपल्याला बघायचे असतात: ग्रामर, व्होकॅब्युलरी आणि कॉम्प्रेन्शन. ठीक आहे. ज्या पद्धतीने मराठीमध्ये तुम्ही व्याकरण, शब्दसंग्रह आणि उतारे यांचा अभ्यास करताय, त्याच पद्धतीने तुम्हाला इंग्लिशचा देखील अभ्यास 3 पार्ट्स मध्ये करायचा आहे: ग्रामर, व्होकॅब आणि कॉम्प्रेन्शन. आता बऱ्याच जणांना असं वाटतं की मॅडम यातला एक पार्ट जर आम्ही नाही केला आणि दुसऱ्या पार्ट्सवर जास्त फोकस ठेवला तर पॉसिबल आहे का? अजिबात नाही. तिघही पार्ट्स आपल्यासाठी खूप महत्वाचे असतात आणि तिघही पार्ट्ससाठी इक्वल टाइम देणं फार गरजेचं आहे. तिघही पार्ट्सला व्यवस्थित अभ्यासणं गरजेचं असणार आहे. ओके, आणि तिघही पार्ट्सची व्यवस्थित प्रॅक्टिस करणं देखील गरजेचं असणार आहे. मग बघूयात याच्या आधी कुठल्या पार्ट वरती किती किती प्रश्न विचारले गेले होते. सो सुरुवातीला घेऊयात आपण ग्रुप बी मेन्स. ठीक आहे. ग्रुप बी मेन्सचा जर आपण विचार केला, ओके, ग्रुप बी मेन्सचा जर आपण विचार केला तर बघा यामध्ये वोकॅब वरती आपल्याला एकूण किती प्रश्न विचारण्यात आले होते हे आता बघूया. तर वोकॅब वरती आपल्याला एकूण 16 क्वेश्चन म्हणजे 16 प्रश्न आपल्याला वोकॅब वरती विचारले होते. ठीक आहे. सो हा पार्ट आपल्यासाठी महत्वाचा आहे. त्यानंतर जर पुढे आपण बघितलंय, जस्ट अ सेकंड, थोडी स्लाइड कट होते आपली. येस. त्यानंतर जर आपण पुढे बघितलंय, कॉम्प्रेन्शन ज्याला आपण पॅसेजेस असे म्हणत असतो, तर पॅसेजेस आपल्याला 5 मार्कला पॅसेज वरती प्रश्न 5 विचारले गेले होते. ओके, येस, म्हणजे एकूण प्रश्नच सांगते मी, मार्क्स नाही सांगत आहे. एकूण 16 प्रश्न आपल्याला व्होकॅब वरती विचारले होते. कॉम्प्रेन्शनचे एकूण 5 प्रश्न विचारले होते आणि ग्रामर जर आपण बघितलं तर ग्रामर वरती एकूण 29 प्रश्न विचारले होते. ओके, बघा, यशस्वी व्हायचं असेल तर आपल्यासाठी एक प्रश्न सुद्धा तितकाच इम्पॉर्टंट असतो आणि आपला सक्सेस डिसाइडिंग करणारा फॅक्टर असू शकतो कुठलाही एक प्रश्न, एक टॉपिक किंवा एक सब टॉपिक किंवा एक रूल किंवा एक शब्द. येतंय लक्षात? म्हणून जोही अभ्यास आपण करणार आहोत तो परफेक्ट असला पाहिजे. ओके, येस, आणि कुठलाही टॉपिक शिकत असताना इन डिटेल आपण तो शिकला पाहिजे, हे आपल्याला इथे लक्षात येतं. ग्रुप बी ची मेन्स आपण 2022 ची जर बघितली तर याच्यामध्ये बघा व्होकॅबचे एकूण 9 क्वेश्चन्स विचारले गेले होते. कॉम्प्रेन्शनचे एकूण 5 प्रश्न विचारले गेले होते. ग्रामरचे एकूण 16 प्रश्न विचारले गेले होते. आणि मी नेहमी सांगत असते की जर तुम्हाला अभ्यासाला सुरुवात करायची असेल किंवा आपण किती अभ्यास केलाय हे जर जाणून घ्यायचं असेल, किती कुठला टॉपिक किती परफेक्ट झालाय हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल, तर सगळ्यात महत्वाचा फॅक्टर असतो तो म्हणजे काय? PYQ. तर 2022 ला एकूण 5 PYQ ऍज इट इज कॉपी झालेले होते. म्हणून PYQ सुद्धा तितकाच महत्वाचा आहे.
मग तुम्हाला लक्षात आलं असेल की आपल्याला काय करायचंय, आपल्याला ग्रामर करायचं आहे, आपल्याला व्होकॅब करायचं आहे, आपल्याला कॉम्प्रेन्शन करायचंय, सोबतच आपल्याला काय करायचंय, पीवायक्यूज देखील करायचंय. त्यानंतर त्याच्या पुढच्या एक्झामला जर आपण बघितलं तर ग्रामरचे एकूण 18 क्वेश्चन म्हणजे 18 प्रश्न विचारले गेले होते. ओके, ग्रामरचे एकूण किती प्रश्न होते? 18 प्रश्न होते. कॉम्प्रेन्शनचे 5 प्रश्न आणि व्होकॅबचे एकूण किती प्रश्न? 17 प्रश्न आपल्याला विचारले गेले होते. म्हणजे यावरनं आपल्याला कळतंय की इक्वली ग्रामर आणि व्होकॅब 50-50% वेटेज ह्या एक्झाम मध्ये देण्यात आलं होतं. आता व्होकॅबलरी जर मध्ये बघितलं तर अजून इन डिटेल समजून घेऊया. सिनॉनिम्सचे 3 प्रश्न आपल्याला विचारले गेलेले आहेत. अँटॉनिम्स वरती प्रश्न नव्हता. ओके, वन वर्ड सबस्टिट्यूशन वरती 4 प्रश्न विचारलेले आहेत. इडियम्स वरती 5 प्रश्न, फ्रेझल वर्ब वरती 3 प्रश्न. सध्या फ्रेझल वर्ब खूप टॉपला आहे असं आपण म्हणू शकतो किंवा ट्रेंडिंगला आहे असं आपण म्हणू शकतोय. ठीक आहे, होमोफोन्स वरती 1 प्रश्न आणि स्पेलिंग वरती 1 प्रश्न. तर ह्या पद्धतीने व्होकॅब जे आहे ते या एक्झाम मध्ये कव्हर केले गेले होते. ओके, चलो आता जाऊयात आपण आतापर्यंत काय आलं होतं हे बघितलंय. ओके, आता याच्या नंतर काय करायचंय हे आपण आता समजून घेऊया. ठीक आहे, येस, याच्या नंतर आता आपण काय केलं पाहिजे, आपलं प्लॅनिंग कसं असलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण आता समजून घेणार आहोत. सुरुवात करूयात मग. बघा, मी आधीच सांगितलंय की जर तुम्हाला इंग्लिशमध्ये खूप चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर मित्रांनो ग्रामरचं स्पेलिंग आपल्याला एमपीएससी ने विचारलेलं आहे. इथे AR नसतो, ER असतो. ठीक आहे, तर स्पेलिंग वरती आपल्याला प्रश्न विचारला गेलेला होता एमपीएससी ने, म्हणजे राज्यसेवेवरती आपल्याला प्रश्न विचारलाय. ओके, बर, सिलेबस आपल्याला तिघही गोष्टींचा बघायचा आहे. ग्रामर व्यवस्थित करणं गरजेचं आहे. ओके, व्होकॅब्युलरी व्यवस्थित करणं गरजेचं आहे. कॉम्प्रेन्शन देखील व्यवस्थित करणं गरजेचं आहे. आपण एक आता सध्या पुरता कन्सिडर करूया की 50-50% वेटेज कसलं असणार आहे, ग्रामर आणि व्होकॅबचं असणार आहे. त्याच्यामुळे दोघांना इक्वली इम्पॉर्टन्स सिलेबस मध्ये तुम्ही द्यायला पाहिजे. कॉम्प्रेन्शन बऱ्याच वेळेला असं म्हणत असतो की जो होगा वो देखा जाएगा, देख लेंगे. ओके, तिथेच तर पॅसेज असतो, तिथेच तर प्रश्न असतात, मग कशाला प्रॅक्टिस करण्यात वेळ घालवायचा? अजिबात नाही. तर कॉम्प्रेन्शनची प्रॅक्टिस करणं गरजेचं असतं. सेकंड थिंग की तुम्ही आता बघताय की महाराष्ट्रामध्ये भरपूर सरळ सेवा येत आहेत. ओके, होत आहेत. TCS IBPS एक्झाम घेत आहे. याचा काहीतरी इम्पॅक्ट हे आपल्या एक्झाम्सवर होतोय का, म्हणजे ग्रुप बी ग्रुप सी च्या परीक्षेवर होतोय का? तर ऑफकोर्स होतोय. आपण जर बघितलं तर मागच्या पेपरमध्ये आपल्याला पॅराजंबल वरती प्रश्न विचारला गेला होता. सो आपण म्हणूया की ह्या एक्झामचा कुठेतरी परिणाम ह्या आपल्या ग्रुप बी ग्रुप सी वर होत आहे. ओके, त्याच्यामुळे पॅराजंबल्स असेल, पॅसेजेस असतील, ह्या टॉपिकशी खूप चांगली प्रॅक्टिस करून ठेवणं गरजेचं आहे. म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं की फ्युचरमध्ये काहीतरी प्लॅनिंग करायचं असेल म्हणून तर 5चा आढावा आपल्याला घेणं गरजेचा असतो. त्यातून काय चेंजेस केले पाहिजे हे देखील आपल्याला शिकायला मिळत असतं. सो थोडक्यात माहिती घेऊयात की ग्रामर मध्ये कुठले टॉपिक्स, व्होकॅब मध्ये कुठले टॉपिक्स, कॉम्प्रेन्शन मध्ये कुठले टॉपिक्स आपल्याला करायचे. सुरुवात करूयात ग्रामर पासून. ग्रामर मध्ये जर आपण बघितलं ना मित्रांनो, आपण बेसिक ऑफ इंग्लिश ग्रामर पासून सुरुवात करूयात. का? कारण जर आपल्याला एखादी बिल्डिंग बांधायची आहे आणि ही जर खूप जास्त दिवस, खूप वर्षानुवर्ष टिकवून ठेवायची असेल तर तिचा पाया भक्कम असणं फार गरजेचं असतं. बरोबर? येस. मग त्याच पद्धतीने जर आपल्याला आपलं इंग्लिश अगदी व्यवस्थित करून घ्यायचं असेल तर आपल्याला बेसिक पासून शिकणं गरजेचं असतं. मग ह्या बेसिक पासून काय शिकणार आहोत, म्हणजे जिथून ABCD संपते त्याच्या पुढून आपण चालू करतो. जिथून तुमचं रीडिंग संपतंय म्हणजे तुम्हाला वाचता येत असेल त्याच्या पुढची स्टेप मी तिथून सुरू करते. म्हणजे काय, जसं की लेटर्स काय आहे, ओके, येस, वर्ड्स काय असतात, त्यानंतर अल्फाबेट्स काय असणार आहे. ठीक आहे, अल्फाबेट्स काय असणार आहे हे तुम्हाला मी शिकवणार. त्यानंतर जर आपण बघितलं तर आपण सेंटेन्स स्ट्रक्चर बघतो. आता सेंटेन्स स्ट्रक्चर, जसं की एखादं लहान मूल ज्यावेळेला आपण त्याला मराठी शिकवत असतो त्यावेळेला हळूहळू शब्द शिकवतो आणि मग त्याच्यानंतर वाक्य तर पूर्ण बोलायला लागतं, पण त्याला वाक्याची रचना शिकवतो. त्याच पद्धतीने कुठला शब्द कुठल्या जागेवर असणं गरजेचं, त्याची प्लेस कुठे असली पाहिजे,
बरोबर. ते कसं व्यवस्थित तयार होणार आहे, मिनिंगफुली कसं बनणार हे सगळं आपण सेंटेन्स स्ट्रक्चर मध्ये शिकत असतो. मग त्यामध्ये सब्जेक्ट टर्म काय असते, म्हणजे ज्याला आपण कर्ता म्हणतो, विषय नाहीये इथे, सब्जेक्ट हा कर्ता म्हणून आलेला असतो. सब्जेक्ट काय आहे, वर्ब काय आहे, त्यानंतर ऑब्जेक्ट काय असणार आहे, ओके, कॉम्प्लिमेंट काय असणार आहे, या सगळ्या टर्म्स ज्या आहे त्या आपण कशामध्ये शिकणार आहोत, बेसिक ऑफ इंग्लिश ग्रामर मध्ये शिकणार आहोत. तसंच आर्टिकलचं बेसिक असेल, बरोबर, येस, ज्याला आपण उपपद म्हणतो, ए अँड आर्टिकलचं बेसिक गोष्टी सगळ्या आपण इथे बघणार. ठीक आहे. वर्बचे फॉर्म्स काय आहेत, ओके, वर्ब्स जे असणार आहे तर ह्या सगळ्या वर्बचे काय बघणार आपण, तर फॉर्म्स बघणार आहोत. टेन्स कसे ओळखायचे याच्या काही ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे, आणि इतक्या सुंदर आणि इझी ट्रिक्स आहे की जेणेकरून पहिल्याच लेक्चर मध्ये जे अगदी वर्षापासून तुम्ही टेन्सेस पाठ करत होत्यात, ओके, तर त्या पाठांतर सोडून वर्बच्या फॉर्म्स वरून तुम्ही पहिल्याच सेशन मध्ये टेन्सेस जे आहे ते ओळखायला लागतात. ओके, सो ह्या सगळ्या गोष्टी आपण बेसिक मध्ये शिकणार आहोत. बेसिक शिकायला थोडासा वेळ द्यावा लागतो, पण हे जर एकदा समजलं की पुढच्या सगळ्या पायऱ्या तुमच्यासाठी काय होत जातात, सोप्या होत जातात. मग बेसिक ऑफ इंग्लिश ग्रामर नंतर आपण काही सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचे रूल्स पाहतो. आता सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट म्हणजे काय, की सब्जेक्ट नुसार आपण वाक्यामध्ये कुठला वर्ब यूज केला पाहिजे याचे काही नियम जे आहेत ते आपण बघतोय. जसं की सिंग्युलर सब्जेक्ट सोबत सिंग्युलर वर्ब वापरा, प्लुरल सब्जेक्ट सोबत प्लुरल वर्ब वापरा, असे बेसिक रूल्स जे आहेत ते आपण यानंतर बघतोय. मग सुरुवात होते ती आपल्या कोर टॉपिकला. मित्रांनो, डायरेक्टली मी तुम्हाला टेन्सेस, आर्टिकल्स, डायरेक्टली क्वेश्चन टॅग हे शिकवणार नाहीये, कारण जोपर्यंत वाक्यात आलेला शब्द तुम्हाला ओळखता येत नाही तोपर्यंत हे सगळे ऍडव्हान्स टॉपिक शिकून फायदा नाहीये. म्हणून बेस आधी व्यवस्थित क्लिअर करून ठेवणं गरजेचं आहे, आणि मग त्याच्यानुसार आपण पुढे टॉपिक शिकतोय. पण ज्या वेळेला समजा मी तुम्हाला नाउन शिकवते, बेसिक ऑफ इंग्लिश ग्रामर शिकवते, प्रोनाउन शिकवणार, ऍडजेक्टिव्ह शिकवणार, तेव्हाच हळूहळू आपण म्हणूया की एक एक पन्ना जो आहे, ओके, तो काय होणार आहे तुमच्यासाठी ओपन होत जाणार आहे. ओके, एक एक रूल तुमच्यासाठी ओपन होत जाणार आहे, आणि हे बेसिक शिकता शिकताच मी तुम्हाला ऍडव्हान्स टॉपिक जे असतील जसं की आर्टिकल, नंतर टेन्सेस आहेत, ओके, व्हॉइस आहे, डिग्री आहे, यांचे छोटे छोटे नियम जे आहे ते इंट्रोड्यूस करत जाणार. आणि जेव्हा आपण ऍक्च्युली त्या टॉपिकवर येतो त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला खूप सोप्या वाटायला लागतात, किंवा तो टॉपिक सुद्धा तुम्हाला खूप सोपा वाटतो. ठीक आहे. ज्या वेळेला आपण आर्टिकल टॉपिकवर जाणार ना, ओके, तोपर्यंत आपण ह्या सगळ्या चॅप्टर्सच्या माध्यमातून सगळे आर्टिकल्सचे, जसं की नाउन चॅप्टर शिकतो, नाउन आणि आर्टिकलचा काय संबंध आहे, ओके, आपण ऍडजेक्टिव्ह चॅप्टर शिकतो, ऍडजेक्टिव्ह आणि आर्टिकलचा काय संबंध आहे, ऍडवर्ब चॅप्टर शिकतो, ऍडवर्ब आणि आर्टिकलचा काय संबंध आहे, ओके, तर असं सगळ्यांचं रिलेशन जे आहे ते आपण बघत जात असतो. बरोबर. जसं की ऍडवर्ब आणि टेन्सचा काय संबंध आहे हे मी तुम्हाला ऍडवर्ब चॅप्टर मध्ये सांगणार, आणि मग परत टेन्स मध्ये जेव्हा आपण शिकणार तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींची रिव्हिजन होत जाते. ओके, सो एकदम खूप काही बर्डन तुमच्यावर येत नाही, हळूहळू गोष्टी तुम्हाला समजत जातात. डेली याची क्वेश्चनची प्रॅक्टिस पण आपण युट्यूबला घेणार आहोत. सो हे खूप छान आणि सिम्पलची प्रोसेस तुमच्यासाठी होऊन जाते. सो गाईज बघा, नाउन आपण पहिला सुरुवात करतो. पार्ट्स ऑफ स्पीच जे आहेत तर एकूण 8 चॅप्टर पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये आपण बघतो, आणि ह्या पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये ओके पहिला चॅप्टर कुठला बघतो आपण, नाउन बघतो. हा टॉपिक जो आहे ना तो थोडासा लेंदी आहे, मग आपण त्याला काय करतो तर त्याला पार्ट्स मध्ये डिवाइड करतो. कायझन टेक्निक नेहमी वापरायची. जे काम खूप कठीण वाटतं ना त्याला पार्ट्स मध्ये डिवाइड करा, एक एक टास्क कंप्लीट करा, खूप सोपा वाटतो, इंटरेस्टही त्याच्यामध्ये निर्माण होत असतो. मग नाउन चॅप्टर मध्ये सगळ्यात आधी आपण नाउनचे प्रकार, टाइप्स बघणार, नाउनचं जेंडर आपण बघणार, नंतर नंबर बघणार, ठीक आहे, येस, केस बघणार, आणि काय करणार, जेव्हा आपण नाउन बघणार त्याच्यावरचे क्वेश्चन्स लगेच त्या टाइप्स नंतर सॉल्व्ह करून घेणार. जेव्हा आपण जेंडर बघणार त्याचे क्वेश्चन्स लगेच तिथे सॉल्व्ह करून घेणार. नंबर बघणार त्याच्यावरचे क्वेश्चन्स लगेच मी तिथे सॉल्व्ह करून घेणार, आणि संपूर्ण चॅप्टर झाल्यावरती त्याचे PYQ अनालिसिस आपण युट्यूबला घेणार. ओके, आणि ह्या पद्धतीने काय होतंय
की तुमचे सगळे रूल्स क्लिअर होत जात आहेत, तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होत जात आहेत. सेकंड थिंग की त्याचं ऍप्लिकेशन कसं द्यायचंय हे तुम्हाला लगेच समजतंय आणि पीवायक्यू मधून तुमची काय होत आहे, तर पीवायक्यू मधून लगेच तुमची प्रॅक्टिस होत आहे आणि अशा पद्धतीने एक एक चॅप्टर तुमचं काय होत जातं, क्लिअर होत जातं. कॉन्फिडन्स इंग्लिशचा बिल्ड होणार आहे, क्लॅरिटी येणार आहे सब्जेक्ट मध्ये आणि दुसरं म्हणजे जे तुम्ही टार्गेट ठेवताय आउट ऑफ मार्क्स ते देखील अचीव्ह व्हायला मदत होते. ऍट लास्ट सगळे जे क्वेश्चन पेपर आहेत ते आपण तुमच्याकडनं सॉल्व्ह करून घेणार. 2022, 2023, 2024, ओके, व्हॉट एव्हर 2025. ओके, मग ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल, राज्यसेवेत असेल, हे सगळे पेपर आपण सगळा सिलेबस झाल्यावरती सॉल्व्ह करून घेणार. सो कुठल्याही प्रकारची अडचण किंवा क्युरी तुम्हाला इंग्लिशमध्ये उरत नाही. त्यानंतर आहे बघा नाउन नंतर प्रोनाउन चॅप्टर. सो प्रोनाउन चॅप्टर मध्ये आपण प्रोनाउनचे सगळे टाइप्स बघणार. ठीक आहे, येस. मग याच्यामध्ये नेहमी विचारले जाणारे टाइप्स कुठले आहेत, ओके, ते आपण बघणार. नंतर कन्फ्यूज करणारे टाइप्स कुठले आहेत ते मी तुम्हाला स्ट्रक्चर्सच्या माध्यमातून, फ्लो चार्टच्या माध्यमातून समजावून सांगणार. ओके, तर असं प्रत्येक चॅप्टर जो आहे ना तो आपण वेगवेगळ्या पद्धतीने शिकणार आहोत. प्रोनाउन झाल्यानंतर तिसरा चॅप्टर येतो बघा ऍडजेक्टिव्ह. मग नेहमी कुठल्या टॉपिकवर प्रश्न येतात ऍडजेक्टिव्हच्या, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह असेल, डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह असेल, यांच्यावर नेहमी प्रश्न विचारले जात असतात. मग ते टॉपिक कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे याच्या काही ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार. बरोबर, येस. मग फॉर्मेशन ऑफ ऍडजेक्टिव्ह, ऍडजेक्टिव्ह कसे फॉर्म होतात, करेक्ट युजेस ऑफ सम ऍडजेक्टिव्ह, म्हणजे सम हा ऍडजेक्टिव्ह कुठे वापरायचा, एनी कुठे वापरायचा, मेनी कुठे वापरायचा, मच कुठे वापरायचा आहे, फ्यू कुठे वापरायचा, लिटिल कुठे वापरायचा, याला आपण काय म्हणतो, युजेस ऑफ ऍडजेक्टिव्ह असे म्हणतो. सेंटेन्स मध्ये त्यांचा वापर कसा होतो, कोण सेंटेन्सला पॉझिटिव्ह करतो, कोण सेंटेन्सला निगेटिव्ह करतो, मग याच्यावरती कसे प्रश्न विचारले जातात. ओके, आणि ऍडजेक्टिव्हच काय करत असतो आपण, डिग्री करत असतो. मग पॉझिटिव्ह डिग्री काय आहे हे आपण समजून घेणार, कंपॅरेटिव्ह डिग्री काय आहे ते समजून घेणार, सुपरलेटिव्ह डिग्री काय समजून घेणार. मग सुपरलेटिव्हचं कंपॅरेटिव्ह कसं करायचं, कंपॅरेटिव्हचं पॉझिटिव्ह कसं करायचं, पॉझिटिव्हचं सुपरलेटिव्ह, सुपरलेटिव्हचं पॉझिटिव्ह, पॉझिटिव्हचं कंपॅरेटिव्ह, कंपॅरेटिव्हचं सुपरलेटिव्ह, असं इंटरचेंज कसं करायचंय. किंवा जर समजा इन केस करेक्ट इनकरेक्ट सेंटेन्स वरती प्रश्न आला, ओके, एरर्स वरती प्रश्न आला, तर ते प्रश्न कसे असू शकतात किंवा त्यांना कसं सॉल्व्ह करायचं, ह्या सगळ्या डिटेल गोष्टी आपण प्रोनाउन चॅप्टर मध्ये, ऍडजेक्टिव्ह चॅप्टर मध्ये बघणार आहोत. आणि जसं की पार्ट्स ऑफ स्पीच महत्वाचंच आहे, पण पार्ट्स ऑफ स्पीचचा किंग असं मी नेहमी ज्याला म्हणते तो म्हणजे वर्ब चॅप्टर. ओके, जो खूप महत्वाचा रोल प्ले करत असतो. वर्ब चॅप्टर जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला टेन्स चॅप्टर समजणार, वर्ब चॅप्टर समजलं तर व्हॉइस समजणार, वर्ब समजलं तर नरेशन समजणार आणि वर्ब समजलं तर क्वेश्चन टॅग समजणार. ठीक आहे, म्हणजे हे चारही चॅप्टरचं बेसिक कुठे दडलेलं आहे, ह्या चॅप्टर मध्ये दडलंय. म्हणून याला आपण काय म्हणतो, किंग ऑफ द ग्रामर असे म्हणतो. ठीक आहे, अगर ये समझ में आ गया तो सब कुछ समझ में आ गया. मग वर्ब चॅप्टर मध्ये आपण टाइप्स ऑफ वर्ब बघतो. मग याच्यामध्ये मेन वर्ब काय आहे, ठीक आहे, हे सगळं मी तुम्हाला स्ट्रक्चरच्या फॉर्मॅट मध्ये शिकवणार. मेन वर्ब काय आहे, हेल्पिंग वर्ब काय आहे, बरोबर, येस, मेन वर्ब काय आहे, हेल्पिंग वर्ब काय आहे ते आपण बघणार. फायनाइट नॉन फायनाइट वर्ब काय आहे, मॉडल ऑक्झिलरीज काय आहेत, त्यांचे युजेस कसे करायचे, त्याच्यावरती प्रश्न कसे असतात. ओके, मूड्स ऑफ दी वर्ब याच्यावरती कंबाईनलाच प्रश्न येतो. ठीक आहे, सो जसा आपला मूड असतो कधीतरी रागवण्याचा, कधीतरी चिडण्याचा, तसं वर्बचे पण मूड असतात का, असतात. म्हणजे वाक्यामध्ये वर्ब हा प्रश्न विचारण्याचं काम करतोय का, एक स्टेटमेंट देतोय का, काहीतरी विधान करतोय का, ओके, की रिक्वेस्ट करतोय, याच्यावरून आपण वर्बचे मूड्स बघतो. जसं की इंडिकेटिव्ह मूड काय आहे, सबजंक्टिव्ह मूड काय आहे, इम्परेटिव्ह मूड काय, या सगळ्या डिटेल गोष्टी ज्या आहेत त्या आपण वर्बच्या मूडवरून समजून घेत असतो. आणि त्यानंतर जर बघितलं तर ऍडवर्ब आहे बघा, ज्याला आपण क्रिया विशेषण अव्यय असे म्हणतो. आता टेन्स मी तुम्हाला मगाशी म्हटलं की टेन्स आणि वर्बचं काय रिलेशन आहे, तर दिलेलं वाक्य हे कुठल्या टेन्स मध्ये असलं पाहिजे हे शोधण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाची मदत करणारा आपला मित्र असतो तो म्हणजे ऍडवर्ब. ऍडवर्ब ऑफ टाइम हा ऍडवर्बचा एक टाइप आहे
आणि तो वाक्यामध्ये आला की आपण त्याच्यावरनं सहज ओळखू शकतो की वाक्य हे कुठल्या टेन्स मध्ये असलं पाहिजे. ठीक आहे, तर टेन्स आणि ऍडव्हर्बची काहीतरी वेगळीच दोस्ती आहे आणि ते एकमेकांना काय करत असतात, मग मदत करत असतात योग्य फॉर्म मध्ये येण्यासाठी किंवा योग्य सेंटेन्स फॉर्म होण्यासाठी. युजेस ऑफ सम इम्पॉर्टंट ऍडवर्ब. सो ऍडवर्बचे टाइप्स आपण बघतोय, ऍडवर्ब कसे युज करायचे ते बघतोय. एमपीटी कन्सेप्ट आपण याच्यामध्ये बघत असतो, मॅनर, प्लेस, टाइम. ठीक आहे, तर भरपूर सारे ऍडवर्बचे टाइप्स आपण शिकणार. ऍडवर्ब ऑफ मॅनर काय, ऍडवर्ब ऑफ प्लेस काय, ऍडवर्ब ऑफ टाइम काय. ठीक आहे, येस, ऍडवर्ब ऑफ नंबर काय, हे असे खूप सारे टाइप्स जे आहेत त्या ऍडवर्बचे आपण तिथे बघत असतो. त्यानंतर कंजंक्शन. तुम्हाला भुसावळ जंक्शन, मनमाड जंक्शन, पुणे जंक्शन माहिती आहे का? काय होतं माहिती ह्या जंक्शन वरती? तर ह्या जंक्शन वरती ना वेगवेगळे रेल्वेचे रूट जे आहेत ना ते जॉईन होत असतात. तसाच आपला ना मित्रांनो हा कंजंक्शन असतो, जो काय करतोय, दोन वर्ड्सला, दोन फ्रेजेसला, दोन क्लॉजेसला, दोन सेंटेन्सेसला जोडण्याचं काम करतोय. म्हणून त्याला आपण काय म्हणतोय, कंजंक्शन म्हणतोय. मग ह्या कंजंक्शन वरूनच आपण थोडीशी माहिती घेतो क्लॉजेसची, आणि क्लॉजेस आणि कंजंक्शन मिळून आपण इथेच शॉर्ट ट्रिकच्या माध्यमातून शिकून घेतो टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. काय शिकून घेणार? टाइप्स ऑफ सेंटेन्सेस आपण बेसिक शिकून घेणार की सिंपल सेंटेन्स कुठला असेल, कंपाऊंड सेंटेन्स कुठला असेल, कॉम्प्लेक्स सेंटेन्स कसला असेल किंवा कॉम्प्लेक्स कंपाऊंड सेंटेन्स कसा असेल. सो इथे आपण थोडीशी क्लॉजेसची माहिती घेतो कंजंक्शन मध्ये, आणि ह्या दोघांना एकत्रित करून टाइप ऑफ सेंटेन्सेस आपल्याला बऱ्याच वेळेला परीक्षेत विचारला गेलाय की दिलेल्या वाक्याचा टाइप कुठला ओळखा. याच्या ट्रिक्स मी तुम्हाला इथे सांगणार आहे. बाकी कंजंक्शनचे एकूण 4 टाइप्स बघतो. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन कुठला आहे, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन कुठला आहे, कोरिलेटिव्ह कंजंक्शन कुठला आहे, ओके, येस, आणि कंपाऊंड कंजंक्शन, असे 4 टाइप्स आपण कंजंक्शनचे शिकत असतो. नंतर पुढे जर गेलो तर आहे प्रेपोजिशन. ओके, आधी तुम्ही प्रिलियम्स दिली आणि मग आता मेन्सचा अभ्यास करताय ना, मग प्रीचा अर्थ काय होतो? प्रीचा अर्थ होतो आधी. पोझिशन म्हणजे काय? जागा. मग ज्याची पोझिशन प्री आहे पण कोणाच्या आधी आहे? ज्यांची पोझिशन आधी आहे, कोणाच्या आधी? तर नाउन आणि प्रोनाउनच्या आधी ज्यांची पोझिशन आहे तर त्याला आपण काय म्हणत असतो? प्रेपोजिशन म्हणतो. ठीक आहे, ज्याची पोझिशन कुठे आहे? नाउन आणि प्रोनाउनच्या आधी असणारे त्याला आपण प्रेपोजिशन असे म्हणणार आहोत. सो बघा, कन्फ्युजिंग पेअर्स ऑफ प्रेपोजिशन्स, इम्पॉर्टंट प्रेपोजिशन, इम्पॉर्टंट फ्रेजल वर्ब. आपण मगाशी बघितलं की एका एक्झामला किती आलेले आहेत क्वेश्चन? 3 प्रश्न विचारले गेलेले आहेत. कशावरती? फ्रेजल वर्ब वरती, ज्याला आपण फिक्स प्रेपोजिशन असे म्हणतो. प्रेपोजिशन मध्ये तुम्ही खूप कन्फ्युज होतात, म्हणून आपण वेगवेगळ्या स्ट्रक्चरच्या फॉर्मॅटमध्ये प्रेपोजिशन शिकणार आहोत. इमेजेस आपण घेणार आहोत, ओके, आणि त्याच्या ट्रिक्स टेक्निक्स वरून आपण प्रेपोजिशन जे आहे ते शिकणार आहोत. त्यानंतर आहे बघा आपला इंटरजेक्शन. बरोबर, तुम्ही आता छानसं लेक्चर ऐकत आहात, अगदी कॉन्सन्ट्रेशनने तुम्ही लेक्चर बघत आहात, हळूचकन तुमच्या पायावरनं पाल गेली, तुम्हाला वाटेल ओच, जोरात तुम्ही ओरडणार की तुम्ही असं ना, बाप रे, पाल गेली पायावरून, असं म्हणणार आहात का? नाही, तुम्ही तुमचे जे इमोशन्स आहे, तुमची जी फिलिंग आहे ती सडनली एक्सप्रेस करून टाकणार की नाही, मग असेच फिलिंग्स किंवा इमोशन्स आपण सडनली किंवा अचानकपणे एक्सप्रेस करतो, त्यालाच आपण काय म्हणणार आहोत? इंटरजेक्शन असे म्हणणार आहोत. आउच, ओ डिअर, हे सगळे इंटरजेक्शन आपण फिल इन द ब्लँक्स मध्ये आपल्याला प्रश्न विचारलेले असतात. त्यानंतर आहे बघा आपला टेन्स चॅप्टर, ज्याला आपण काळ असे म्हणणार आहोत. ओके, येस. आता टेन्सेस जर आपण बघितले तर एकूण 12 काळ आहेत. बरोबर, या 12 काळांचे आपण स्ट्रक्चर शिकणार. ओके, त्यानंतर यांचं आपण ऍप्लिकेशन शिकणार. बरोबर, येस, आणि म्हणजे हे कुठला टेन्स कुठे वापरायचा ते शिकणार. त्यानंतर आपण टाइम ऍडव्हर्बियल यूज करणार आहोत. ठीक आहे, काय यूज करणार आहोत? टाइम ऍडव्हर्बियल आपण यूज करणार आहोत. ओके, मग टेन्सेस वरती एरर कसे येत आहेत, ओके, ऍप्लिकेशन्स तर मी सांगितलंय. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला टेन्स मध्ये करावा लागतो. जनरली टेन्स म्हटलं की आपल्याला असं वाटतं की फक्त स्ट्रक्चर पाठ केले वगैरे वगैरे झालं की झालं टेन्स, पण नाही. ओके, स्ट्रक्चर तर करायचंच, पण त्याचं ऍप्लिकेशन्स आणि टाइम ऍडव्हर्बियलचा अभ्यास करणं खूप महत्वाचं असतं. नाही, त्याच्याशिवाय आपल्याला त्यावरचे प्रश्न जे आहेत ते सॉल्व्ह करता येणार नाहीयेत. नेक्स्ट आहे बघा व्हॉइस.
ओके, यामध्ये दोन प्रकारचे व्हॉइस आपण बघतो, ऍक्टिव्ह व्हॉइस अँड पॅसिव्ह व्हॉइस. काय बघणार आहोत? ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस. खूप जुने पेपर जर तुम्ही बघितले ना तर तुम्हाला म्हटलेलं असायचं ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करा, म्हणजे चेंज इंटू पॅसिव्ह व्हॉइस, किंवा म्हटलेलं असायचं चेंज इंटू ऍक्टिव्ह व्हॉइस. पण आताचा न्यू ट्रेंड जर तुम्ही बघितला तर प्रश्न फक्त काय विचारलेला असतो? प्रश्न फक्त आपल्याला विचारलेला असतो चेंज दी व्हॉइस. काय विचारलेला असतो? चेंज दी व्हॉइस असा प्रश्न आपल्याला विचारलेला असतो. म्हणजे काय, इथे तुमचं काम जरा वाढून जातं. आधी दिलेल्या वाक्याचा व्हॉइस कुठला आहे तो ओळखा, देन त्याच्या अपोजिट वाल्या व्हॉइस मध्ये त्याला चेंज करा. म्हणजे दिलेल्या वाक्याचा व्हॉइस तुम्हाला ओळखायचा, तो तुम्ही ओळखला की पॅसिव्ह व्हॉइस आहे, मग त्याचा ऍक्टिव्ह व्हॉइस तुम्ही ऑप्शन मध्ये निवडा. दिलेल्या वाक्याचा व्हॉइस जर ऍक्टिव्ह व्हॉइस हे तुम्हाला ओळखायचं आहे, अँड देन मग त्याला काय करायचंय, दुसऱ्या व्हॉइस मध्ये कन्व्हर्ट करायचं असणार आहे. येते लक्षात? बरं, बऱ्याच वेळेला परीक्षेमध्ये आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस दिलेला असतो आणि ह्या पॅसिव्ह व्हॉइसच्या सेंटेन्सचा काय विचारलेला असतो? टेन्स विचारलेला असतो, म्हणजे काळ आपल्याला विचारलेला असतो. सो वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न जे आहे प्रत्येक चॅप्टर वरती फॉर्म होत असतात. पण मित्रांनो, प्रत्येक चॅप्टर, प्रत्येक सब टॉपिक, प्रत्येक चॅप्टर, प्रत्येक टॉपिक, प्रत्येक सब टॉपिक, प्रत्येक रूल इतक्या व्यवस्थित पद्धतीने अभ्यासायचा की त्याच्यावर कसाही प्रश्न येऊ द्या, डिफिकल्ट असेल और इझी असेल, कसाही प्रश्न येऊ द्या, आपण त्यामध्ये आउट ऑफ मार्क्स घेतले पाहिजे. अशा पद्धतीने इच अँड एव्हरी टॉपिकचा आपल्याला अभ्यास करणं गरजेचा असतो. त्यानंतर आहे बघा डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, यालाच आपण नरेशन असे म्हणतो. ओके, बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नसतं की यालाच आपण नरेशन असे म्हणतोय. सो बऱ्याच वेळेला सिलेबस संपून जातो आणि मग मी म्हणते की चला झाला सिलेबस, तेव्हा विद्यार्थी म्हणतात की मॅडम डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच नाही घेतलंय. मग तेव्हा मला आठवण करून द्यावी लागते की अरे नरेशन घेतलंय ना, तेच डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आहे. सो डायरेक्ट स्पीचचं सेंटेन्स इनडायरेक्ट मध्ये करा, इनडायरेक्टचं सेंटेन्स डायरेक्ट मध्ये करा. आता प्रत्येक वेळेला ट्रान्सलेट करण्याची गरज नसते. म्हणजे आपल्याला असं वाटतं की अरे प्रत्येक वाक्य ना इंग्लिशचं मराठीमध्ये ट्रान्सलेट आपण केलं पाहिजे आणि मगच आपल्याला प्रश्नांची उत्तरं सॉल्व्ह करता येणार आहे. याच्या एकदम भन्नाट ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे की विदिन सेकंदात तुम्ही कितीही डिफिकल्ट क्वेश्चन जो आहे ना तो इझिली सॉल्व्ह करू शकतात. सो डोंट वरी अबाउट दी व्हॉइस, नरेशन अँड टेन्स. ओके, बहुत ही इझी आहे, खूप सिंपल ट्रिक्स आहेत ज्या तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवल्या की कसाही प्रश्न तुम्ही 100% बरोबर सॉल्व्ह करू शकणार आहात. ओके, येस. त्यानंतर पुढे जर गेलो तर आहे बघा क्वेश्चन टॅग. ओके, येस, जसा हा सिंपल दिसतोय ना तसेच कन्फ्युजिंग क्वेश्चन्स आपल्याला क्वेश्चन टॅग मध्ये विचारले जाऊ शकतात. येते लक्षात? म्हणून याला डिटेल अभ्यासणं गरजेचं असणार आहे. ओके, येस, याची नंबर ऑफ टाइम्स रिव्हिजन करणं गरजेचं असणार आहे. कारण जसा एखादा व्यक्ती खूप साधा दिसतोय पण ऍक्च्युली खूप कठीण असतो समजून घ्यायला, तसा हा क्वेश्चन टॅग रोल प्ले करत असतो की दिसायला खूप छोटासा दिसतोय, खूप सिंपल दिसतोय, पण कदाचित आपले मार्क्स पण घेऊन जातो. म्हणून याला डिटेल आणि व्यवस्थित शिकणं गरजेचं आहे. नंबर ऑफ टाइम्स रिव्हिजन करणं गरजेचं आहे. या दोन गोष्टी केल्या की याच्यामध्ये तुमचा प्रश्नाचं उत्तरच चुकत नाही. पण बी केअरफुल जेव्हा तुम्ही याचे उत्तर काढतायत. ओके, सो हे नेहमी लक्षात ठेवायचं की जेवढं सोपं आहे तेवढं विचारपूर्वक सोडवणं आपल्याला गरजेचं असतं. ओके, येस. नेक्स्ट जाऊयात, पुढचं आहे बघा क्लॉजेस. इम्पॉर्टंट आहे, एक किंवा दोन प्रश्न आपल्याला क्लॉजेस वरती येत असतात. ओके, आता याच्यामध्ये थोडासा बेसिक क्वेश्चन येऊ शकतो की वाक्याचा अंडरलाईन केलेला क्लॉज कुठला आहे. ओके, मग वरच्या वरती प्रश्न मेन क्लॉज आहे की सबऑर्डिनेटिंग क्लॉज आहे. अजून इन डिटेल आला की नाउन क्लॉज कसलं काम करतोय समजा. ठीक आहे, येस, असा येऊ शकतो. ऍडव्हर्ब क्लॉज कुठलं काम करतोय ते पण ओळखा. तर असे वेगवेगळे प्रश्न जे आहेत ते आपल्याला इथे विचारले जाऊ शकतात की क्लॉज कुठला आहे, कुठल्या टाईपचा आहे, मग अजून तो कसला काम करतोय असं. पण एकदा का तुम्ही व्यवस्थित शिकून घेतलं की तुम्हाला त्यातही अडचणी येत नाही. त्याचे काही कीवर्ड सांगणार आहे. त्यानंतर बघा टाइप ऑफ सेंटेन्सेस बघतो आपण फंक्शन वरून. आता फंक्शन वरून ज्या वेळेला बघणार आपण
तर इंटेरोगेटिव्ह सेंटेन्स काय, अफर्मेटिव्ह सेंटेन्स काय, निगेटिव्ह सेंटेन्स काय, ओके, इंटेरोगेटिव्ह सेंटेन्स काय आहे, इम्परेटिव्ह सेंटेन्स काय, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स काय, तर हे सगळे आपण बघतो. म्हणजे विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य आणि आज्ञार्थी वाक्य, ओके, हे बघणार. आणि स्ट्रक्चर वरून ज्या वेळेला बघणार आहोत त्यावेळेला सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स कंपाऊंड सेंटेन्स हे 4 टाइप्स आपण शिकणार. ओके, दिलेलं वाक्य हे कुठल्या टाइपचं वाक्य, असा एक प्रश्न इथे फॉर्म होतो. आणि बऱ्याच वेळेला फंक्शन वरती चुकीचं स्ट्रक्चर तुम्हाला दिलेले असतात, त्याचं करेक्ट कुठलं असेल, ओके, किंवा करेक्ट इनकरेक्ट सेंटेन्सेस मध्ये तुम्हाला ते स्ट्रक्चर पैकी कुठलं करेक्ट आहे असं विचारलेलं असतं. तर वेगवेगळ्या प्रकारे याच्यावरती प्रश्न जे आहेत ते फॉर्म होत असतात. नेक्स्ट जर आपण बघितलं तर आर्टिकल्स आहे. याच्यामध्ये आर्टिकल ए चा यूज कुठे करायचा, आर्टिकल एन चा यूज कुठे करायचा, आर्टिकल द चा यूज कुठे करायचा, हे तर महत्वाचंच आहे. ओमिशन ऑफ आर्टिकल म्हणजे आर्टिकल कुठे वापरायचं नाही, हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. ओके, मग याच्यातले एरर, करेक्ट इनकरेक्ट सेंटेन्सेसचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. नेक्स्ट एक कंडिशनल सेंटेन्स, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, सध्या ट्रेंडिंगला असलेला टॉपिक आहे असं आपण त्याला म्हणू शकतोय. मग टाइप 0, टाइप 1, टाइप 2, टाइप 3 हे कंडिशनल सेंटेन्स आपण बघतो, जे टोटली डिपेंड असतात त्याच्या टेन्सेस वरती. ठीक आहे, तर टेन्सचं बेसिक क्लिअर असेल की कंडिशनल सेंटेन्स जे आहे ते शिकून घ्यायला खूप इझी जातात. नेक्स्ट आहे पंक्च्युएशन मार्क. फिल इन द ब्लँक वरती तुम्हाला प्रश्न येतो किंवा सेंटेन्स ला कुठले पंक्च्युएशन करेक्ट आहे किंवा कुठे इनकरेक्ट आहे असं विचारलेलं असतं. कॉमा कुठे वापरणार, फुल स्टॉप कुठे वापरणार, अपोस्ट्रॉफी कुठे वापरणार, क्वेश्चन मार्क कुठे वापरणार, असे प्रश्न आपल्याला पंक्च्युएशन मार्क वरती विचारले गेलेले असतात. चलो, सो पार्ट फर्स्ट आपला इथे पूर्ण होतो. ओके, आणि त्यानंतर आपण सेकंड पार्ट कडे जातो, दॅट इज द व्होकॅब्युलरी. सो व्होकॅब खूप महत्वाचं आहे, त्याचं मी तुम्हाला महत्व सांगितलंच आहे. वन वर्ड सबस्टिट्यूशन बघतो. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये रूट बेस्ड व्होकॅब्युलरी आपण बघतो, जसं की क्रसी आहे बघा, साईड आहे, ओके, गॅमी आहे, असं सगळे रूटवर्डचा अभ्यास जो आहे तो आपल्याला इथे करावा लागतो. त्यानंतर प्रिफिक्सेस, सफिक्सेसचा अभ्यास आपण करणार आहोत. प्रिफिक्सेस काय आहे, सफिक्सेस काय आहे यांचा अभ्यास करतो. कंटिन्युअसली एक्झाम मध्ये विचारले जाणारे इम्पॉर्टंट वर्ड्स कुठले, जसं की वेटरन आहे, एक्स्टेम्पोर आहे, ओके, नंतर गुलिबल आहे, ग्लटन आहे, ग्रिगॅरियस आहे, गॅरुलस आहे, असे इम्पॉर्टंट वर्ड्सचा देखील अभ्यास करणं गरजेचं असणार आहे. इडियम फ्रेजेस जास्तीत जास्त PYQ इडियम फ्रेजेस करणं गरजेचं असणार आहे. आता ते सगळं डिटेलमध्ये मी घेणारच आहे. आणि याच्या आधी सुद्धा व्होकॅबचे काही सेशन्स जे आहेत ते आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती घेतलेले आहेत. ओके, येस. वर्ड्स ऑफन कन्फ्युज्ड म्हणजे जर आपण बघितलं तर प्रिन्सिपल मध्ये फरक आहे. ओके, ऍक्सेप्ट, एक्सेप्ट आणि ऍक्सेप्ट याच्यामध्ये काय फरक आहे, एक्सपेक्ट मध्ये काय फरक आहे, तर असे कन्फ्युजिंग वर्ड देखील आपल्याला अभ्यासावे लागणार आहेत. त्यानंतर सिनॉनिम्स, समानार्थी शब्दांवरती प्रश्न येत असतो. अँटॉनिम्स, विरुद्धार्थी शब्दांवरती प्रश्न आपल्याला विचारले जातात. स्पेलिंग टेस्ट महत्वाचं आहे. कॅलेंडर, कम्युनिटी असे वेगवेगळे वर्ड स्पेलिंग टेस्ट साठी आपल्याला विचारले असतात. प्रोव्हर्ब्स, कंप्लीट दी प्रोव्हर्ब्स, मॅच दी पेअर्स ऑफ दी प्रोव्हर्ब्स याच्यावरती प्रश्न आपल्याला येतात. मिसलिनियस म्हणजे स्क्रीम्स ऑफ अॅनिमल्स असेल, ऑफस्प्रिंग असेल, प्लेसेस टू लिव्ह इन असेल, प्लेसेस टू स्टोर इन असेल, ओके, म्हणजे केनल कशाला म्हणणार आहात. ओके, नंतर जर आपण बघितलं तर ॲव्हियरी काय आहे, ॲपियरी काय आहे, किंवा प्राणी पक्ष्यांच्या यंगवन्सला काय म्हणतात, असे वेगवेगळे प्रश्न देखील आपल्याला विचारले इथे जात असतात. आणि मेन पार्ट तिसरा आहे आपला कॉम्प्रेन्शन. सो गाईज, पॅसेज वरती 5 क्वेश्चन तुम्हाला काय असणार आहेत, कंपल्सरी विचारले जाणार आहेत. ओके, पॅसेज वरती 5 प्रश्न तुम्हाला कंपल्सरी विचारले जाणार आहेत, हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं. पॅराजंबलच्या मी भरपूर साऱ्या ट्रिक्स टेक्निक्स तुम्हाला सांगणार आहे. ओके, तर पॅराजंबल वरती 1 किंवा 2 प्रश्न विचारला जाऊ शकतो असं गृहीत धरून आपण त्याचाही अभ्यास इथे करणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे, येस. चलो, सो इथे आपण इन डिटेल सिलेबस बघितलेला आहे की ग्रामर, व्होकॅब आणि कॉम्प्रेन्शन या तिघांमध्ये नेमकं काय करायचंय. आपण आपल्या ऍप्लिकेशन वरती म्हणजे टेक्स्टबुक सुपर कोचिंग वरती आपण ज्या बॅचेस आहेत त्या लवकरच सुरू करत आहोत. ओके, सगळी डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली जाणार आहे. ऍप्लिकेशनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. मेन्सचं प्रिपरेशन कसं करायचंय, ओके, तुम्हाला मराठीचा व्हिडिओ झालेलाच आहे, आज इंग्लिशचा झालाय आणि लवकरच आपण 26 तारखेपासून पेड बॅचेस मध्ये भेटणार आहोत. ओके, सो
सिलेबस व्यवस्थित समजला आहे ना हे मला नक्की सांगा आणि आपण परत युट्यूबला भेटणारच आहोत वेगवेगळ्या PYQच्या माध्यमातून, वेगवेगळ्या पेपर्सच्या माध्यमातून. थँक यू सो मच एव्हरीवन. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.